रव्याचा शिरा खायला नरम एकदम मोकळा, त्यासाठी काय करायचं आहे, गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई छान तापली की कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे. तूप पण छान गरम होऊ द्यायचं आहे. तूप छान गरम झाले की त्यामध्ये आपण 1 वाटी रवा टाकणार आहोत. रवा छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. असं खालवर करत छान व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झालेल्या रव्याच्या गाठी छान व्यवस्थित मोडत तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. गॅसची आच नेहमी बारीक ठेवायची आहे, कारण रवा आपला छान भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजला गेला तर आपला रव्याचा शिरा पण छान व्यवस्थित सुटसुटीत होतो आणि कुठेही चिकट होत नाही. त्यामुळे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. ड्रायफ्रूट्स घालून मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून भाजून घेणार आहोत. गॅस नेहमी सतत हलवत राहायचा आहे. आपला रवा आता ब्राऊन कलरपर्यंत भाजलेला आहे आणि सुवास पण छान येत आहे रव्याचा. त्यामुळे आता आपला शिरा भाजला असं समजायचं आहे. आता आपण इथे अर्धा वाटी साखर घालणार आहोत. साखर घालून 1 मिनिटासाठी छान असं व्यवस्थित रव्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता मी 2 वाटी पाणी गरम केलेलं टाकणार आहोत. पाणी व्यवस्थित टाकायचं आहे. पाणी टाकताना आपला शिरा उडू शकतो, कारण रवा पण गरम आहे आणि पाणी पण गरम आहे. त्यामुळे असं पटपट उडू शकतो. त्यामुळे पाणी व्यवस्थित टाकायचं आहे आरामाने. आणि पाणी टाकल्यावर असं व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. बघा 1 मिनिटासाठी मी असंच शिजू देत आहे. बघा 1 मिनिट झालेला आहे. आता आपला रवा छान शिजत आलेला आहे. आता आपण पुन्हा 1 मिनिटासाठी झाकून शिजून घेणार आहोत. 1 मिनिट झालेलं आहे. आता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. बघा पूर्ण कोरडा झालेला आहे आणि कुठेही आपला शिरा चिकट झालेला नाही. बघा किती छान व्यवस्थित झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर रवा आपला छान शिजून तयार झालेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा खायला पण खूप नरम आणि कुठेही चिकट नाही. बघा करायला पण खूप सोपा, 5 मिनिटामध्ये बनतो. बघा करायला पण खूप सोपा. बघा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक अँड शेअर करा. थँक्यू. किती छान झाला आपला रवा.